सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। दीपनगर परिसरातील इमारत क्रमांक EM70 येथील पार्किंग मध्ये उभ्या असलेल्या एका 4 चाकी वाहनाला अचानक आग लागल्याची घटना आज घडली आहे। संबंधित वाहन क्रमांक MH19 EG 4735 असून ते CNG व पेट्रोलवर चालणार आहे। विशेष म्हणजे काही अंतरावरच गॅस गोडाऊन असल्याने परिस्थिती अतिशय गंभीर बनली होती। मात्र अग्निशमन दलाने वेळीच दाखल होत आग आटोक्यात आणल्यामुळे मोठा अनर्थ टळला। प्राप्त माहितीनुसार हे वाहन विद्युत विभागातील कर्मचारी प्रमोद कबाडे यांच्या वापरात होते। कामानिमित्त बाहेरगावी जाऊन परतल्यानंतर त्यांनी वाहन दीपनगर येथील संबंधित इमारतीसमोर पार्क केले होते। काही वेळातच वाहनाच्या पुढील भागातून धूर निघू लागला आणि क्षणार्धात आगीने भीषण रूप धारण केलं। इमारतीच्या पार्किंगमध्ये आग लागल्याचं निदर्शनास येताच परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय। आग लागल्याचे लक्षात येताच दीपनगर व परिसरातील नागरिकांनी तातडीने फायर ब्रिगेडला माहिती दिली। अग्निशमन दलाने त्वरित घटनास्थळी पोहोचून शर्थीचे प्रयत्न करत आग नियंत्रणात आणली। आग वेळेत विझवण्यात आल्यामुळे इमारतीसह इतर वाहनांचे तसेच जवळील वसाहतीमधील काही अंतरावर गॅस गोडाऊनचे संभाव्य मोठे नुकसान टळले। या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी संबंधित वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। त्या प्रकारामुळे CNG व पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून वाहनांची नियमित तपासणी, इंधन प्रणालीची देखभाल आणि पार्किंगबाबत अधिक खबरदारी घेण्याची गरज नागरिकांमधून व्यक्त होत आहे। मोठ्या नागरिकांसह महिलाची बघण्यासाठी वसाहतीमध्ये गर्दी झाली आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी सुमित निकम भुसावळ।